लोकसभा आणि राज्यसभेमध्ये वक्फ सुधारणा विधेयक 2025 सादर करण्यात आले. तर जाणून घेऊयात की वक्फ सुधारणा विधेयक नेमकं आहे तरी काय. वक्फ विधेयकासाठी संयुक्त समिती ठरवण्यात आली होती. त्यामध्ये लोकसभेतील 21 आणि राज्यसभेतील 10 सदस्यांचा समावेश होता. या विधेयक महत्त्वाचे असल्याने त्याचा व्यापक प्रभाव असल्याने समितीतील आणि त्यातील तरतुदीबद्दल जनता, तज्ज्ञ, भागधारक आणि इतर संबंधित संस्थेकडून मते गोळा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पहिली बैठक 22 ऑगस्ट 2024 रोजी झाली. यामध्ये प्रमुख संस्था भागधारकांशी सल्लामसलत करण्यात आली. त्यामध्ये विविध संस्थांची आपण नावं पाहूया. ऑल इंडिया सुन्नी जमियत उलेमा, इंडियन मुस्लिम ऑफ सिव्हिल राईट्स, मुत्तेहिदा मजलिस ए उलेमा, जकात फाउंडेशन ऑफ इंडिया, अंजुमन ए शिते दाऊदी बोहरा समुदाय, चाणक्य राष्ट्रीय कायदा विद्यापीठ, ऑल इंडिया मसबंदा मुस्लिम महाज, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड, अखिल भारतीय सुफी सज्जादानशीन परिषद, मुस्लिम राष्ट्रीय मंच, मुस्लिम महिला बौद्धिक गट, जमियाती उलेमा ए हिंद, शिया मुस्लिम धर्मगुरू आणि बौद्धिक गट, दारुल उलेम देवबंद या अशा संस्था सहभागी झाल्या होत्या. थोडक्यात आपण समजून घेऊ की वक्फ कायदा सुधारणा काय करण्यात आलेली. तर वक्फ मालमत्तेसाठी न्यायालयात अपील करता येणार आहे. आता दुसरं की वक्फ न्यायाधिकरणाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देता येणार आहे. तिसरं म्हणजे वक्फला मालमत्ता दान केल्याशिवाय ती वक्फ मालमत्ता होणार नाही. आणि चौथं म्हणजे वक्फ बोर्डात महिला व इतर धर्माचे सदस्य नियुक्त केले जाणार आहे. यामध्ये याचे सर्वे करण्याचे आयुक्तांचे अधिकार जिल्हाधिकाऱ्याकडे आहे. वाद मिटेपर्यंत जमिनीचा ताबा सरकारकडे असणार आहे आणि वादग्रस्त जमिनीचा फैसला जिल्हाधिकाऱ्यांपेक्षा वरचा अधिकारी करेल. आणि वक्फ लवादामध्ये 3 सदस्य राहणार आणि त्यावर जिल्हा न्यायाधीश अध्यक्ष असतील. सहसचिव दलाचा अधिकारी लवादाचा सदस्य असेल. मुस्लिम कायद्याचा जाणकार लवादाचा सदस्य असेल आणि मुस्लिम सदस्यापैकी 2 सदस्य महिला असतील. व परिषदेमध्ये व बोर्डाचे अध्यक्ष मुस्लिम कायद्याचे जाणकार मुस्लिमच पाहिजे. परिषदेत मुस्लिम संघटाचे प्रतिनिधी मुस्लिम असावे. सध्या सुन्नी आणि शिया समाजाचेच वक्फ बोर्ड आहे. तर नव्या सुधारणानुसार आगाखानी आणि बोहरांसाठी वक्फ बोर्ड असेल आणि वक्फचं ऑडिट कॅग किंवा तत्सम अधिकारी करणार आहे. तर हे सगळं वक्फ कायद्यात नवीन सुधारणा करण्यात आलेली आहे. त्यामध्ये वक्फ बोर्ड कुठं पण बरखास्त केलेलं नाही आहे किंवा मुस्लिम समाजाच्या जमिनी बळकावणं असं काही होणार नाही. तर त्यामध्ये सुधारणा केली.